लालश्याम झा यांनी आपल्याला 40,000 रुपये किमतीची सरस्वती मूर्ती त्यांच्या सर्व सहकार्याने मित्र झा, मनोज झा, मुकेश काका आणि वचनदेव मिश्रा यांनी या ठिकाणी मूर्ती दिलेली आहे. प्राथमिक स्वरूपात आपण एखादा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. सर्वांचा सत्कार करणं अपेक्षित आहे, परंतु काही नियम या ठिकाणी आपल्याला पाळून या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यायचा आहे. माझ्याकडे किती माहिती तरी सोडणार. त्यानंतर तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या आणि या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेने घवघवीत असं यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. असं म्हणतात की ज्या समाजातील लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते त्या समाजात शिवाजी महाराजांसारखे नररत्न जन्माला येतात आणि स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही तर ते कौतुकाच्या थाप्यावर निर्माण झालेला आहे. कौतुक हा शब्द तरी लहान वाटत असेल तरी ते करायला मोठं मन लागतं. आपल्या शाळेच्या वतीनं हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. सर्वप्रथम तालुका स्तरावर प्रथम आलेले 5 विद्यार्थी या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यानंतर जिल्हा स्तरावर ज्यांनी जिल्हा गाजवला, जिल्ह्यामध्ये पहिले हे 2-3 मध्ये येण्याची किमया केली आणि आपल्या शाळेचं नाव आपले जिल्ह्यामध्ये गाजवलं. त्या सर्व सत्ताप्रतिनिधींचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. मार्गदर्शक शिक्षकांनी सुद्धा त्या ठिकाणी तयार राहायचंय. या ठिकाणी तालुका स्तरावर सर्वप्रथम कविता गायन मोठा गट तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जो गट असेल, त्यांचा ग्रुप असेल, त्यांनी पुढे यायचे. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक म्हणून गाडेकर सर आपण या ठिकाणी उपस्थित विचार मंचावर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी या बालचमनचा सत्कार करायचा आहे. ट्रॉफी आणि सर्टिफिकेट महिला भगिनी आपण या ठिकाणी सहकार्य करा थोडस. या ठिकाणी जिल्हा स्तरावर सुद्धा याच विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक गायन स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे. आपल्या शाळेचं नाव त्यांनी या ठिकाणी रोशन केलेलं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या बालचमनसाठी. इयत्ता 6वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक म्हणून आदरणीय गाडेकर सर तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आणि जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक असं दुहेरी यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. गाडेकर सरांची तळमळ आणि उत्साह आपल्याला नेहमीच या स्पर्धेमध्ये दिसून येतो. आदरणीय गाडेकर सरांचा सुद्धा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार. त्यानंतर दुसरा गट लिमिजिम लहान मुली तालुका स्तरावर तृतीय क्रमांक आलेला आहे. त्यांनी या ठिकाणी तयार राहायचे. मार्गदर्शक शिक्षिका जाधव मॅडम यांनी या ठिकाणी समोर यायचे. या ठिकाणी विचार मंचावर सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्व ज्या बालचिमुकल्यांचं शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन कौतुक करायचंय. ही कौतुकाची थाप भविष्यात आपल्याला ऑलिम्पिक मेडल पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकते असाच आशावाद या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या लेझिमच्या स्पर्धेसाठी. वैयक्तिक गायन मोठा गट विद्यार्थी तयार राहायचे. वैयक्तिक गायन या ठिकाणी ट्रॉफी, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या सर्व बालचिमुकल्यांचा सुद्धा सत्कार होतोय. त्याबरोबर मार्गदर्शक शिक्षकांचा सुद्धा या ठिकाणी शाल, श्रीफळ देऊन सत्कार होतोय. त्यानंतर वैयक्तिक गायन मोठा गट तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आणि जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मनोरमा गायकवाड तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. तिचे मार्गदर्शक शिक्षक आहेत उदार सर. उदार सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. आपल्या बालचिमुकलीसाठी तन मन धनानं काम करणारे हे व्यक्तिमत्व नितीन बापू गावडे
आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एका वसतिगृहामध्ये राहून या विद्यार्थिनीने एवढं घवघवीत यश संपादन केलंय. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. आपल्या आईवडिलांपासून दूर राहू नये. कविता गायन, वैयक्तिक कविता गायन, मोठा गट, जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक, जिल्ह्यामध्ये आपलं नाव, केसनूर शाळेचं नाव या विद्यार्थ्यांनी केलंय. तिचंही आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक आदरणीय उदास यांचंही एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण